काल ज्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले त्यांनी मात्र मतदान केलेलं होतं. आता तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे, परंतु मी तुम्हाला दृश्य दाखवतो की या मंत्री कुटुंबातील गीता देवी मंत्री आहेत ज्यांच्यावरती काल अंत्यसंस्कार झालेले आहेत. त्यांचं मतदान मात्र झालेलं होतं. आता याचं उत्तर मी तुम्हाला देतो की शासनानं 85 वर्षापेक्षा अधिकच्या लोकांना घरी येऊन मतदान करण्याचा अधिकार दिलेला होता, तो त्यांनी बजावला. काल त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले. आज या सगळ्या कुटुंबानं देखील मतदानाचा आपला हक्क बजावला. अगदी सकाळी जाऊन या सर्व कुटुंब एकत्र या ठिकाणी मतदानासाठी गेलं आणि घरात दुःख असताना देखील त्यांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यातनं दोन गोष्टी समोर येतात, ते म्हणजे जर शासनानं घरी येऊन मतदान करण्याचा अधिकार दिला नसता तर कदाचित गीतादेवी यांचं मतदान झालं नसतं. मात्र शासनानं त्यांना तो अधिकार दिला आणि त्यामुळे त्यांनी जाताना देखील आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. आणि एवढंच नाही तर कुटुंबाने देखील आज घरी जाऊन माफ करा मतदान केंद्रावरती जाऊन त्यांचा मतदानाचा पवित्र हक्क बजावला. मंत्री कुटुंब आपल्यासोबत आहेत. मैं दामोदर मंत्री केंद्र सरकार का बहुत बहुत आभारी हूँ कि जिन्होंने इस बार 85 वर्ष के ऊपर जो भी वृद्ध घर के बुजुर्ग हैं उनको घर से वोटिंग करने का अधिकार दिया. ये बहुत बहुत बड़ी उपलब्धि है. इसी के तहत मेरे पूज्य भाभी जी श्रीमती गीता देवी मंत्री 5 दिन पहले यहाँ घर से वोटिंग करके और रामनवमी के दिन भगवान को प्यारे हो गए. भगवान राम ने उनको बुला लिया क्योंकि वो भगवान राम के अनन्य भक्त थे. इसी शोक संत परिवार हम सब अपना अधिकार समझ करके और भारत सरकार को आगे बढ़ाने के लिए हम सब पूरे परिवार सहित आज सुबह 7 बजे हम अपने मत का अधिकार दे करके और सबको आगे बढ़ाया. धन्यवाद. त्यांनी मतदान करण्याची खूप इच्छा होती. त्यांना प्रत्येक वेळी मतदान बजावत होत्या त्या. हाँ, प्रत्येक वर्ष उनका मतदान होता था और माताजी रेगुलर मतदान करते थे और इस बार भी उनकी इच्छा थी और सरकार द्वारा जो सुविधा दी गई उसको हमने यहाँ के केंद्र को बताया तो वो आकर के वोट लेके गए और उनका वोट हो गया था और रामनवमी के दिन उनका स्वर्गवास हुआ. जी, तुम्ही पण मतदान केलंय? हाँ. केले नाही, तो इंदोरवरून आलेली आहे. मी केलेला आहे. तो आपला राष्ट्रीय कर्तव्य है. पारिवारिक और राष्ट्रीय कर्तव्य को साथ में रखते हुए हमने भी मतदान किया. तुम्ही पण मतदान केलंय. घरामध्ये दुःखच होतं तरी पण तुम्ही मतदानासाठी गेला. काय भावना होत्या? दुख तो था, फिर अपने देश के लिए हमको मतदान करना जरूरी था. काय भावना होत्या? म्हणजे घरामध्ये खरं तर दुःख आहे. बस राष्ट्र के हिसाब से मस्त किया. राष्ट्र की मला सांगा, घरामध्ये खरं दुःख होतं एवढं तरी मतदानाचा हक्क तुम्ही बजावला. देखिए, किती लोकांनी एकत्रित मतदान? टोटल हम 28 वोटर है. आप मतदान के हक की अगर बात करते हैं तो नागपुर से मेरे और भंडारा से बाहर से भी रिश्तेदार आए हैं, सब रहते हैं. वो यहाँ आने के बाद आज का कार्यक्रम होने के बाद अभी तुरंत नागपुर जाके भी वोट करने वाले हैं. हम इतने सजग परिवार है मतदान के लिए. मेरी बेटी पूना में पढ़ती है, वो अभी ट्रेन से उतरने वाली है. मैं मतदान करने के लिए उसे यहाँ स्पेशली बुलाया. तो इस मतदान के लिए हमारे बड़ी मम्मी तो पूरे है ही, उन्होंने तो अपना हक बजाया ही, हक इस्तेमाल किया है. हमारा पूरा मंत्री परिवार देश हित में राष्ट्र हित में हर समय तैयार रहता है. और मतदान एक हमारे लिए क्या कहते हैं अवसर हमारे ये त्यौहार है, देश का त्यौहार है जिसका हम कोई हालत में हम उसको छूटने नहीं है. हम मतदान करेंगे. जी हाँ साहब. आपण पाहिलं तर या परिस्थितीत देखील मंत्री कुटुंबियांनी मतदान केलंय. 1-2 नव्हे तर 28 लोकांनी एकत्र येऊन मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावलाय. आपणही घरी जर बसलेले असाल तर या दुःखात लोक मतदान करू शकतात, तर आपण केवळ उन्हामुळे मतदान करू शकत नाहीत. ही जर भावना तुमच्या मनात असेल तर मंत्री कुटुंबांचा आदर्श घ्यायला हवा, मतदान करायला हवं. शिवाय शासनाचा जो 85 वर्षाच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यासाठीची जी योजना होती ती इथं आल्यानंतर सफल झाली असा इथे विश्वास वाटतो. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.